मागील व्हिडिओजमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याच्या काही रेंज डोमेन या गोष्टी पाहिल्या होत्या. त्यात इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू देखील पाहिल्या. त्या एका टेबलमध्ये आपण फक्त 3च व्हॅल्यू लिहिलेल्या होत्या, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स आणि टॅन इन्व्हर्सच्या. त्याच्या आधारावरती आपण उरलेले जे आहेत कोसेक, टॅन, कोसेक, कॉट आणि सेक यांच्या सुद्धा इन्व्हर्सचे जे प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत ते आपण काढू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण त्यांचे एकमेकांचे रिलेशन असल्या कारणामुळे आपण फक्त 3 लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. बाकी उरलेले आपण त्याच्या आधारावरती लिहू शकणार आहोत. शिवाय आपण त्याचे ज्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीजचा यूज करून सुद्धा आपण बरेचसे एक्झाम्पल्स आता सोडवणार आहोत. तर आपण आता त्या संपूर्ण टॉपिकच्या आधारावरती एक्सरसाइज 3.3 जी आहे ती सॉल्व्ह करणार आहोत. जसे आपण यापूर्वी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सॉल्व्ह केलेले आहे तसंच इथे आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुद्धा काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल जो आहे तोही लागणार आहे. आर्डर अँगलचे काही फॉर्म्युले आहेत तेही लागणार आहे. तर निश्चितच मागील व्हिडिओ जे आहेत ते मागील व्हिडिओ जर तुमच्या लक्षात असतील तर हा टॉपिक तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला बघताना त्याच्यापूर्वी जे व्हिडिओ जे आहेत त्यांची पण एकदा आठवण करून घेणं गरजेचं आहे. तर बघूया इथे काय करायचं आहे आपल्याला. प्रिन्सिपल व्हॅल्यू हा प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. त्यात फर्स्ट आहे साइन इन्व्हर्स ऑफ 1/2, कोसेक इन्व्हर्स ऑफ 2, टॅन इन्व्हर्स ऑफ -1, टॅन इन्व्हर्स ऑफ -√3, साइन इन्व्हर्स ऑफ 1/√2 आणि 6th कॉस इन्व्हर्स ऑफ -1/2. तर यात मी स्पेसिफिक काही एक्झाम्पल घेतोय, बाकी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता इझिली. मी फर्स्ट न घेता सेकंड घेतोय. सेकंड घेण्यामागचं कारण की या दोघी सेमच आहे, त्यांचं एकमेकांचं रिलेशन आहे. मग त्यात याचे एक स्टेप एक्स्ट्राची असल्यामुळे हे मी कन्सिडर करतो. तर समजा लेट किंवा आपल्याला माहिती आहे कोसेक इन्व्हर्स ऑफ -2 इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1/2. आपण जी प्रॉपर्टी वापरतो आहोत त्या प्रॉपर्टीचा यूज करून हे लिहिलेलं आहे. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे त्यानुसार याला असं लिहिता येईल. आणि मग याचा जो मिनिंग झाला हेच म्हणजे काय असणार आहे, साइन इन्व्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू समजा मी अल्फा मानलं. त्यानंतर काय होईल, आपल्याकडे प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ त्या टेबलनुसार सांगतो आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इन्व्हर्स इज आपल्याला माहिती असायला हवी -π/2 टू π/2. म्हणजे या ठिकाणी अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती π/2 -π/2 टू π/2 च्या दरम्यान यायला पाहिजे. म्हणजे क्लोज इंटरव्हल आहे. म्हणजे -π/2 पण चालेल, π/2 पण चालणार आहे. पण ही त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. आता पुढे याला आपण त्या ठिकाणी पाठवूयात. तिकडे इथे काय होईल बघा, 1/2 इज इक्वल टू हा साइन अल्फा होईल. आणि आपल्याला माहिती पाहिजे की हा साइन जो आहे थिटा काय असताना 1/2 येतो, तर तो आहे साइन π/6 ला. म्हणजे याचा अर्थ साइन 30 च्या वेळेला असेल टेबलनुसार, साइन 30 ला तो 1/2 येतो. म्हणजे याचा अर्थ साइन अल्फा इज इक्वल टू तुम्हाला मिळाला आहे साइन π/6. म्हणजेच अर्थात अल्फा इज इक्वल टू मिळाला आहे π/6. आणि ऑफकोर्स हा जो आहे दिसतोय बिलॉंग्स टू -π/2 टू π/2 आहे. कशावरून आपण π/6 म्हणजे काय 30 आणि हे -30 टू 90 आहे, म्हणजे याच्या दरम्यान तो येतो आहे. म्हणजेच याचा अर्थ सिन्स -π/2 लेस दॅन π/6 आणि लेस दॅन π/2 आहे. म्हणजे तो आपली जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करतोय किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती सॅटिस्फाय करतो आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू π/6. सॉरी 2 आहे. कोसेक इन्व्हर्स ऑफ 2 इज इक्वल टू π/6 हे असणार आहे त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट बघूया थर्ड आहे टॅन इन्व्हर्स ऑफ. यालाही डायरेक्ट मानूयात. लेट टॅन इन्व्हर्स ऑफ -1 इज इक्वल टू अल्फा. याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आपल्याला माहिती पाहिजे. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इन्व्हर्स इज याची आहे ओपन इंटरव्हल -π/2 टू π/2. तसं तुम्हाला म्हटलं की आपल्याला फक्त 3च पार्ट करायची गरज आहे किंवा 3 लक्षात ठेवायची गरज आहे. त्यात मग कोसेकचं कन्व्हर्शन आपण साइन मध्ये करू शकतो आहोत. तसं टॅनचं ऑलरेडी आपल्याकडे तो टेबलमध्ये त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आहेच. असं जर कॉट आला असता तर आपण त्याला टॅन मध्ये कन्व्हर्ट केलं असतं. ठीक आहे. तर याचा अर्थ जो आहे तर इथं अल्फा बिलॉंग्स टू जो आहे तो -π/2 टू π/2 असायला पाहिजे. आणि इथे मायनस साइन आहे. इथे आर्डर अँगल वापरायची गरज नाही, कारण मायनस तो येऊ शकतोय, आपल्याला चालते मायनस व्हॅल्यू. त्या
प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये ती आहे, म्हणजे आपल्याला तिथं आलेला अँगल वापरायची गरज नाही. डायरेक्टली -1 इज इक्वल टू टॅन अल्फा त्याला लिहिता येईल. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे की हा मायनस जो आहे तो कधी येतो, -1 किंवा 1 कधी येतो, टॅन π/4 ला. त्याला फक्त पुढे आहे मायनस साइन, म्हणजे मायनस साइन जर आपण मध्ये टाकू शकतो टॅन साठी, टॅन ऑफ -π/4 झाला आणि इथे अल्फा इज इक्वल टू आपल्याला -π/4 मिळतो आहे. आणि सिन्स ही गोष्ट आपल्याला क्लिअरली दिसते आहे की इथे -π/2 लेस दॅन -π/4 लेस दॅन π/2 याच्या दरम्यान येते, कारण ही 45 आहे आणि 90 आणि -90च्या दरम्यान ती येते आहे. म्हणून त्याने ते कंडिशन सॅटिस्फाय केली आहे प्रिन्सिपल व्हॅल्यूची. त्यामुळे आपण म्हणू शकतो की टॅन इनव्हर्स ऑफ -1 इज इक्वल टू अल्फा आहे, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आली आहे -π/4. हे असणार आहे विच इज रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनव्हर्स -1. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट आहे लास्ट 6 बघूयात, म्हणजे आपले तिन्ही प्रकारामधले होतील. 6 काय बघा, लेट कोसेक इनव्हर्स ऑफ. इथे मात्र याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच जी आहे ती अशी आहे, द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनव्हर्स इज. याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे, तर ती आहे क्लोज इंटरवल 0 to π. आणि याच्या दरम्यान आहे तेव्हा निगेटिव्ह साईन नाहीये, म्हणजे याचा अर्थ इथे निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला चालणार, याला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायला लागणार. आणि ते कन्व्हर्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला काय करायला लागणार आहे, अलर्ट अँगलचे फॉर्म्युला वापरावे लागतील. त्याच्यापूर्वी आपण याला -1/2 इक्वल टू याला कॉस अल्फा असं लिहिता येईल आपल्या बेसिक प्रॉपर्टीनुसार. नंतर हा कॉस अल्फा इज इक्वल टू, हा कधी येतो 1/2 हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा 1/2 कधी येतो, ज्यावेळेला थिटा जो आहे म्हणजेच अँगल जो आहे तो π/3 असेल, म्हणजे 60 ला. टेबलनुसार इथे कॉस अल्फा इज इक्वल टू हा याला आधी लिहिला मायनस कॉस. आणि आता अलर्ट अँगलचा फॉर्म्युला चेक करायचा की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन असते कॉसला. कॉस कोणत्या कॉलममध्ये निगेटिव्ह असतो, तर तो सेकंड कॉलममध्ये निगेटिव्ह असतो, म्हणजे कॉस π - थिटा. सेकंड मध्ये π - थिटा असेल, पायपेक्षा लेस व्हॅल्यूज घेतो, अशा वेळेला मायनस कॉस थिटा येतो, कारण π आणि 2π असताना तो कॉसचा कॉस होत जातो. आपलं हे सगळे डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर त्यानुसार इथे येईल कॉस ऑफ π - π/3, म्हणजे हा झाला आपला कॉस अल्फा. याला आता फक्त सिम्प्लिफाईड करूयात. सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला डायरेक्टली प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळते आहे. त्याला सिम्प्लिफाय करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज आहे. तर इथे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3π - π, तर कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस ऑफ 3π - π मिळतो आहे 2π/3, म्हणजेच अल्फा मिळालेला आहे 2π/3. आणि ऑफकोर्स याच्यावरून आपल्याला दिसतंय की सिन्स 0 पेक्षा 2π/3 जो आहे तो मोठा आहे आणि π पेक्षा लहान आहे, कारण ती व्हॅल्यू जी आहे ती जर आपण 180 ठेवला 3 × 18 = 12, म्हणजे 120 जो अँगल तयार होतोय तो 0 आणि π मध्ये आहे. कारण π म्हणजे 180, 180 आणि 0 यांच्या दरम्यान यांच्या बिटवीन मध्ये जी व्हॅल्यू येते आहे, म्हणून त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आपल्याला डायरेक्ट मिळते. म्हणजे याचा अर्थ आपण जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 ची, तर ती मिळते आहे 2π/3. हे असणार आहे आपली फायनल प्रिन्सिपल व्हॅल्यू. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. आता जे आपण पूर्वी शिकलो आहे इथे फार वेगळा पण आपल्याला पाहायचा नाही, तेच आपण पाहणार आहोत पुन्हा. आता आपल्याला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्या अशी आहे आणि त्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की आपल्याला त्या प्रकारे व्हॅल्यूज मिळत आहे. फक्त ती कंडिशन त्याने सॅटिस्फाय केली पाहिजे प्रिन्सिपल व्हॅल्यूची. एवढंच आपण इथे पाहतो आहोत. आणि इथे प्रत्येक वेळेला तर त्याच प्रकारचं तुम्हाला फंक्शन जे आहे ते मिळणार आहे. मग आपण अशा वेळेला जनरली काय करणार आहोत, तर हे जे फंक्शन दिसत आहेत तुम्हाला ते फक्त आता एडिशन मध्ये दिलेले आहे. यापूर्वी ते आपण जे पाहत होतो ते आपल्याला सेपरेट दिलेले होते. टॅन जसं टॅन इनव्हर्स 1 वेगळा, हा वेगळा. फक्त आपण हे वेगळे वेगळे काढून त्या सगळ्याची जी आहे ती ऍडिशन करणार आहोत. म्हणजे फार वेगळेपणा याच्यामध्ये नाही. थोडक्यात आपण तेच काम पुन्हा करतो आहोत. तर बघूयात कसं ते बघा. आता एक एक काढूयात. सुरुवातीला लेट टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू अल्फा. आणि हा अल्फा ऑफकोर्स काय असणार आहे, तर हा बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल ओपन इंटरवल -π/2 टू π/2. याची प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती या प्रकारे आहे त्यानुसार. तर इथे होईल बघा, याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनव्हर्स इज
ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. म्हणजे यानुसार आपण ती व्हॅल्यू जी आहे ती त्या ठिकाणी काढणार आहोत. त्यांच्या दरम्यान ती असणं गरजेचं आहे. यानंतर बघूयात. आता इथे हा तिकडे जर पाठवला तर 1 इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ अल्फा होईल. आणि आपल्याला माहिती आहे की हा थिटा काय असताना टॅन जो आहे तो 1 येतो. तर त्यानुसार इथे टॅन 1 इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 आपल्याला लिहिता येणार आहे. म्हणजेच मग टॅन अल्फा इज इक्वल टू येईल टॅन पाय बाय 4 आणि अल्फा इक्वल टू येईल पाय बाय 4. म्हणजे या ठिकाणी त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. कारण सिन्स याच्या दरम्यान तो आहे मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 4 लेस दॅन पाय बाय 2. म्हणून आपण त्या ठिकाणी डायरेक्ट म्हणू शकतो की टॅन इनव्हर्स ऑफ 1 इज इक्वल टू पाय बाय 4 ही आपल्याला पहिल्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. सेम वे आपण कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 देखील काढू शकतो. समजा याला लेट कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू इथे याला समजा आपण बीटा मानला आणि बीटा जो आहे तो याची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे ती क्लोज इंटरवल 0 टू पाय आहे. त्यानुसार इथे याला देखील द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनव्हर्स इज ती असणार आहे क्लोज इंटरवल 0 टू पाय. त्याच्या दरम्यान ती व्हॅल्यू येते आहे दिसत आहे आपल्याला ती हा कॉस बीटा. तर कधी येतो हा कॉस 1/2 तर तो असतो कॉस पाय बाय 3 ला. म्हणजे इथे काय होईल कॉस बीटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 3. कॉस कॉस गेल्यानंतर उरतोय बीटा आणि हा पाय बाय 3. आणि इथे दिसतंय की सिन्स ही व्हॅल्यू जी आहे कॉस इनव्हर्स 1/2 ची जी व्हॅल्यू आहे ती बरोबर आपल्या पाय बाय 0 टू पायच्या दरम्यान येते आहे. म्हणजे 0 लेस दॅन पाय बाय 3 लेस दॅन पाय असं देखील दिसतं आहे. म्हणून आपल्याला डायरेक्टली लिहिणार आहे कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू पाय बाय 3. ही सेकंड व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता राहिली थर्ड. तर इथे देखील लेट साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू जी आपण आता मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा काढलेली आहे. तर हिला मी थोडीशी शॉर्टकट लिहिण्याचा प्रयत्न करतो. इथे साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू येणार आहे गॅमा आणि हा बिलॉंग्स टू आहे क्लोज इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. मग इथे काय होईल बघा. इथे येईल याला जर तिकडे पाठवला तर 1/2 इज इक्वल टू साइन गॅमा आणि आपल्याला माहिती आहे की थिटा काय असताना 1/2 येतो तर तो साइन पाय बाय 3 ला म्हणजे 60 ला 30 ला म्हणजे पाय बाय 6 ला. तर इथे तुम्हाला डायरेक्ट गॅमा मिळतो आहे पाय बाय 6. आणि ऑफकोर्स आता ही प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती याच्या दरम्यान आहे. देअरफॉर आपण ते डायरेक्ट असं म्हणू शकतो की सिन्स मायनस पाय बाय 2 लेस दॅन पाय बाय 6 लेस दॅन पाय बाय 2. म्हणून साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू आपल्याला पाय बाय 6 मिळाला आहे. तिघी व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. कन्सिडर करा त्यांनी जे आपल्याला विचारलेलं आहे ती ऍडिशन आपल्याला काढायची आहे. ती आहे टॅन इनव्हर्स ऑफ 1 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 आणि प्लस साइन इनव्हर्स ऑफ 1/2. या सगळ्यांची ऍडिशन आपल्याला काढायची आहे. ती फक्त आपण जे व्हॅल्यूज काढलेले आहेत प्रिन्सिपल व्हॅल्यूज त्या काढून घेऊया. तिथे काय पाय बाय 4 हा पाय बाय 4 प्लस हा येणार आहे पाय बाय 3 आणि त्याच्यामध्ये हा ऍड होईल प्लस पाय बाय 6. जर आपण सगळ्याचे छेद समान केले तर इथे 4×12 म्हणजे इथे 3 पाय प्लस 4 पाय प्लस 2 पाय म्हणजे 12 अपॉनला जर आपल्याला लिहायचं असेल तर या सगळ्यांची सम जी आहे 4 आणि 2 6 आणि 3 9 पाय बाय 12. तर इथे फायनली तुम्हाला 3 पाय बाय 4 हे आन्सर मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. त्याच पद्धतीने आहे फक्त आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज त्याच्या माहिती असणं गरजेचं आहे. हे कन्सिडर करूयात. लेट कोसेक इनव्हर्स ऑफ -√2 इज इक्वल टू अल्फा. याला कन्व्हर्ट करूयात साइन इनव्हर्स मध्ये. म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ हा -1/√2 इज इक्वल टू अल्फा होणार. आणि हा अल्फा जो आहे त्यावेळेला बिलॉंग्स टू असेल क्लोज इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 यांच्यामध्ये. म्हणजे याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ती आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनव्हर्स
इज क्लोज इंटरवल मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू. याच्यानुसार इथे आपण डायरेक्टली -1/√2 इज इक्वल टू साइन अल्फा लिहू शकणार आहोत या स्टेपवरून इथे. आणि मग साइन अल्फा इज इक्वल टू, आता हा कधी येतो 1/√2 हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर मायनस साइन हा 45 ला येतो, म्हणजेच पाय बाय 4 साठी 1/√2. तर इक्वल टू हा मायनस साइन जर मध्ये टाकली आपण तर साइन ऑफ मायनस पाय बाय 4 इथे होणार आणि हा येईल साइन अल्फा. तर अल्फा इक्वल टू येईल मायनस पाय बाय 4. म्हणजेच आपल्याकडे आता दिसतंय की जो प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे त्याच्या दरम्यान ही व्हॅल्यू येते आहे, म्हणजेच मायनस पाय बाय 2 लेस दॅन मायनस पाय बाय 4 लेस दॅन पाय बाय 2. कारण हा -45 आहे, हा -90 आहे, त्याच्यापेक्षा हा नक्कीच मोठा आहे आणि पाय बाय 2 पेक्षा पण लेस आहे, म्हणून त्याने ती कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. म्हणून आपण डायरेक्टली लिहू शकणार आहोत साइन इनव्हर्स ऑफ -1/√2 इज इक्वल टू मायनस पाय बाय 4. ही एक व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर कॉट इनव्हर्स काढायचा आहे आपल्याला. नाउ लेट कॉट इनव्हर्स ऑफ √3 इज इक्वल टू बीटा. पण इथे आता आपण सुद्धा कन्वर्ट करूयात टॅन मध्ये, म्हणजे हा काही टॅन इनव्हर्स ऑफ प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, तर हा 1/√3 यांचा रेसिप्रोकल इथे घ्यायला लागतो. इक्वल टू इथे येईल बीटा. आणि याची प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती आहे, ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. म्हणजे याची प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनव्हर्स इज ओपन इंटरवल मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. मग त्यानुसार इथे याला तर त्या साईडला पाठवलं, तिथे 1/√3 इज इक्वल टू येईल टॅन बीटा. प्रॉपर्टीज वापरतो आहोत आपण. तर इथे टॅन बीटा इज इक्वल टू हा 1/√3 कधी येतो, टॅन काय असताना 1/√3 येतो आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर हे जे काही आहे ते 30 ला येतं, म्हणजे टॅन पाय बाय 6 ला. म्हणजे इथे टॅन बीटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 6 आणि त्यावरून इथे बीटा निघतो आहे पाय बाय 6. आणि याने ती कंडिशन पण सॅटिस्फाय केली प्रिन्सिपल व्हॅल्यूची. तर हा पाय बाय जो आहे तो लेस दॅन पाय बाय 2 आहे आणि ग्रेटर दॅन मायनस पाय बाय 2 आहे. म्हणून इथे आपण डायरेक्टली टॅन इनव्हर्स ऑफ 1/√3 इक्वल टू पाय बाय 6 लिहू शकणार आहोत. या दोघीच्या व्हॅल्यू निघालेल्या आहेत, जे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे त्याच्यात आपण त्या सबस्टिट्यूट करू शकणार आहोत. तर कन्सिडर, त्यांनी जे आपल्याला विचारलेलं आहे कन्सिडर ते आहे, ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे कोसेक इनव्हर्स ऑफ -√2 प्लस कॉट इनव्हर्स ऑफ √3 इक्वल टू. आता कोसेक इनव्हर्स ऑफ √2 आपण काढला म्हणजे तो म्हणजे हाच आहे. ही व्हॅल्यू जी आहे आपण इथे दाखवलेली आहे सुरुवातीलाच, त्याचा मिनिंग हा आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही आहे मायनस पाय बाय 4. आणि ही सुद्धा आपण कॉट इनव्हर्सची काढलेली आहे, इथून कन्वर्ट करत करत जो आपल्याला निघालेला आहे टॅन इनव्हर्स ऑफ 1/√3 म्हणजे पाय बाय 6 तीच ती व्हॅल्यू असणार आहे. तर दोघांची जर आपण ऍडिशन करणार असू तर आपल्याला छेद समान करणं गरजेचं आहे. तर दोघींसाठी गरजेचं आहे हा इथं 3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे हा 12 होईल आणि याला 2 ने करतो म्हणजे हा सुद्धा 12 होईल. म्हणजे त्यांचा डिनॉमिनेटर इक्वल होऊन जाईल. तर इथे येईल मायनस पाय बाय 12. ही त्याचा असणार आहे फायनल आन्सर. थर्ड, प्रूव्ह द फॉलोइंग. साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 मायनस 3 साइन इनव्हर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू -3 पाय बाय 4. ऍक्च्युअली तुम्ही जर पाहत असाल तर त्या व्हॅल्यू त्याच प्रकारच्या आहेत जे आपण पूर्वी फाइंड आउट केलेल्या आहेत. तसंच दिसतंय, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. या आपल्या टेबलमध्ये सापडतात, आपल्याला दिसतात. टेबलचा जो टेबल आहे त्यात हे स्टँडर्ड व्हॅल्यू असल्यामुळे आपण इथे त्यानुसार सुरुवातीला 2 फंक्शन दिलेली आहे. तर आपण एक एक कन्सिडर करूया, एक काढून दुसरं काढून त्याला एलएचएस कन्सिडर करायचं आहे. तर बघूया सुरुवातीला लेट साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 इज इक्वल टू अल्फा. आणि ऑफकोर्स हा अल्फा जो आहे याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये असणं गरजेचं आहे, ही कंडिशन त्याची आहे. तर याला असं लिहिता येईल साइन 1/√2 इज इक्वल टू साइन अल्फा. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे की हा साइन जो आहे तो 1/√2 कधी येतो, तर तो 1/√2 जो आहे पाय बाय 4 ला येतो, म्हणजे 45 ला. म्हणजे साइन अल्फा इज इक्वल टू तुम्हाला मिळत आहे साइन पाय बाय 4. तर अल्फा इज इक्वल टू येणार आहे पाय बाय 4.
हे एक्झाम्पल पुस्तकामध्ये चुकीचं दिलेलं आहे, ते मायनस साईन दिली आहे, तेवढं करेक्शन करून घ्या. तर इथे दिसतंय सिन्स याच्या दरम्यान ती व्हॅल्यू येते आहे -π/2 लेस दॅन π/4 लेस दॅन π/2 आणि म्हणून आपण अल्फा ऐवजी ही व्हॅल्यू लिहितो आहोत साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 इज इक्वल टू π/4. ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. दुसरं जे फंक्शन आहे तेही आपल्याला मिळवायचे त्याच पद्धतीने. नाउ लेट साइन इनव्हर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू बीटा बिलॉंग्स टू, याचंही तेच इंटरवल आहे किंवा तीच प्रिन्सिपल व्हॅल्यू त्याची आहे -π/2 टू π/2. म्हणून इथे आपण याला डायरेक्ट लिहू शकतो साइन बीटा इक्वल टू √3/2. आणि √3/2 कधी येतो? हा साइन काय असताना येतो? साइन त्यावेळेला थिटा जो आहे π/3 असताना, म्हणजे 60 ला तो √3/2 येतो. या आपल्याला टेबल पाठ असणं गरजेचं आहे. तर साइन बीटा इज इक्वल टू आपल्याला मिळत आहे साइन π/3 म्हणजे 60. तर बीटा इज इक्वल टू येईल π/3. आणि यात अजून महत्वाची गोष्ट की तो π/3 जो आहे तो आपल्या प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये येतो आहे, म्हणजेच -π/3 लेस दॅन -π/2 लेस दॅन π/3 लेस दॅन π/2. आणि म्हणून साइन इनव्हर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू π/3 येईल. तर ही व्हॅल्यू देखील आपण इथे पुट करूया. आता आपल्याला दोघी फंक्शन्स मिळालेले आहेत, आपण ते एलएचएस मध्ये टाकूयात. तर कन्सिडर एलएचएस, कारण हे प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल आहे, तर आपल्याला आन्सर माहिती आहे की आपल्याला -3π/4 आन्सर हवा आहे. तर इथे आपण एलएचएस जो आहे तो आधी लिहूयात. साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 -3 इंटू साइन इनव्हर्स ऑफ √3/2 इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 जो आपण फाइंड आउट केलेला आहे तो आहे π/4 आणि हा -3 ऍज इट इज आणि याच्याऐवजी π/3 जे आपण काढलेलं आहे. आता 3 कॅन्सल होईल. π/4 मायनस π एवढं रिमेनिंग असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर π - 4π/4 येईल आणि हा -3π/4 असेल. π - 4π केल्यावर हा आपला काय आहे? RHS, म्हणजेच इथे LHS इक्वल टू RHS प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 3, त्यातलं थर्ड. साइन इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 56/65. या एक्झाम्पलचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर या एक्झाम्पल मध्ये एक गोष्ट लक्षात येते आहे की इथे स्टँडर्ड व्हॅल्यू नाहीये. जे आपल्या ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये स्टँडर्ड व्हॅल्यू असतात त्या इथे नाहीत आणि म्हणून आपण आशेला थोडंसं एक वेगळेपणा असा वापरतो. बाकी त्याच पद्धतीने जाणार आहोत. लेट साइन इनव्हर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू अल्फा. परंतु इथे अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती आहे की क्लोजर टू याच्या दरम्यान येईलच -π/2 to π/2. बट इथे आता थोडासा वेगळेपणा असा करायला लागणार की आपल्याला त्याच्या सॅटिस्फॅक्शनसाठी वेगळ्या मेथडने जायला लागणार, कारण ते आपल्याला अल्फा डायरेक्ट सांगता येणार नाहीये, कारण या स्टँडर्ड व्हॅल्यू नाहीये. 3/5 12/13 56/65 या स्टँडर्ड व्हॅल्यू नाही. म्हणून आपण यांच्या बेसिसवरती दुसऱ्या व्हॅल्यू जे आहेत ते काढणार आहोत. तेव्हा तुम्ही अल्फाच मानला असं काही नाहीये, तुम्ही याला एक्स किंवा वाय मानू शकता आपल्याला त्या कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी. म्हणून आता ह्या ठिकाणी साइन अल्फा निघत तसं आपल्याला कॉस अल्फा पण काढायचा आहे. तर आपल्याकडे एक रिलेशन आहे. वी हॅव काय रिलेशन आहे आपल्याकडे की 1 फंडामेंटल अनिटी आपल्याकडे आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यानुसार मला जर समजा कॉस काढायचा आहे तर कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा मला असं करता येणार आहे. ही आहे आपली आयडेंटिटी जी आपण अगदी 10th स्टँडर्ड पासून शिकत आलेलो आहोत, ती मी इथे अप्लाय केलेली आहे. तर मला कॉस स्क्वेअर अल्फा मध्ये जर मी व्हॅल्यूज पुट केल्या तर साइनची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला सिम्प्लिफाय करत 1 मायनस हा काही 9/25 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 25 - 9 16/9 हा आपल्याला मिळतो आहे कॉस स्क्वेअर अल्फा. परंतु इथे कॉस जो आहे त्याचा जर स्क्वेअर रूट काढला तर प्लस मायनस 4/5. इथे आपण परत दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत 4/5 आणि -4/5 प्लस. परंतु आपण इथे फक्त कन्सिडर करणार आहोत की पॉझिटिव्ह, कारण इथे दिसतंय की या व्हॅल्यू जे सगळ्या पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे पहिल्या स्पॉटमध्ये हा अँगल तयार होतो आहे. म्हणून कॉस अल्फा इज इक्वल टू 4/5. कॉस अल्फा मिळाला आपल्याकडे, साइन अल्फा ऑलरेडी होता आणि ह्या स्क्वेअरची सम जी आहे ती बरोबर सॅटिस्फाय करत आहे की ती वर येते आहे. त्यानुसार पुढे
अजून आपल्याकडे आहे ऑल्सो लेट कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू बीटा. याला तसंच 12/13 इज इक्वल टू कॉस बीटा. आता कॉस बीटा मिळालेला आहे, आपल्याला साइन बीटा मिळवायचा आहे. तर परत आपल्याकडे तोच फंडामेंटल आयडेंटिटीचा जो फॉर्म्युला आहे तोच अप्लाय करायचा आहे आणि तो आहे काढायचा आहे साइन म्हणून साइन बीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा. परत ती व्हॅल्यू ठेवूया. तर 1 मायनस कॉस आपण काढलाय 12/13 आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे 1 मायनस 12 चा स्क्वेअर 144 आणि हा 169 13 चा स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 169 मायनस 144 अपॉन 169 आणि वरती काय म्हणते बघा 9 मायनस 4 5 आणि इथे 25 अपॉनला 169. हा आपल्याला मिळतो आहे साइन स्क्वेअर बीटा. तर याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर साइन बीटा इज इक्वल टू मिळतो आहे प्लस मायनस 5/13. परत इथे आपण जी आहे पहिल्या कॉलमध्येच ती व्हॅल्यू तयार होते आहे, त्यामुळे ऑफकोर्स त्या ठिकाणी आपण साइन बीटा इक्वल टू जे आहे ते घेतोय 5/13. ही पण एक व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजे आपल्याकडे साइन बीटा पण आहे आणि कॉस बीटा पण आहे. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे. कन्सिडर साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आपण वापरतो आहोत. ए प्लस बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला साइन ए प्लस बी. त्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला तो मिळणार आहे साइन. असंच काय करतो त्याचं सरळ सरळ मिनिंग असं आहे की आपल्याकडे जे मटेरियल आपण मिळवलेलं आहे त्या मटेरियलचा एकत्रित जो यूज आहे तो या फॉर्म्युल्यामध्ये आपण करतो आहोत आणि आपल्याला साइन इन्व्हर्स मिळवायचा म्हणून आपण साइन ए प्लस बी चाच फॉर्म्युला वापरतो आहोत. तर आपल्याला साइन इन्व्हर्स मिळवायचा आहे. तर तो फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आता इथे ए आणि बी म्हणजेच काय असणार आहे अल्फा आणि बीटा. तर इथे काय बघा साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. टाकायचे व्हॅल्यूज इथे याला असं राहू द्या साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू साइन अल्फा आपण मिळवलेला आहे तो आहे 3/5 इंटू कॉस बीटा देखील आपल्याकडे आहे. कॉस बीटा आहे 12/13 प्लस कॉस अल्फा आपल्याकडे आहे. कॉस अल्फा आपण मिळवलेला आहे तो आहे 4/5. त्यानंतर साइन बीटा देखील आपल्याकडे आहे तो आहे 5/13 आणि यांचं आता सिम्प्लिफिकेशन केलं बाकी 36/65 प्लस 20/65. तर टोटल केली आपण ती येते 56/65. म्हणजे इथे आपल्याला जे मिळालं आहे ते हे आहे की साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 56/65. आणि याला अजून आपण सिम्प्लिफाईड करू शकतो आहोत. ते कसं बघा. तर इथे आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू त्या साईडला पाठवा तर साइन इन्व्हर्स तो होईल. साइन इन्व्हर्स ऑफ म्हणजे आपल्याला आरएचएस डायरेक्ट मिळालेला आहे 56/65. बाकी आपण अल्फा याच्याबद्दल मानला होता म्हणजे इथे साइन इन्व्हर्स ऑफ 3/5 आणि बीटा याच्याबद्दल मानला होता म्हणजे प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ 12/13 इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 56/65. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे ज्या वेळेला स्टँडर्ड व्हॅल्यूज नसतात त्यावेळेला आपल्याला या वेळेला जायला लागणार आहे. इथे स्टँडर्ड व्हॅल्यूज नव्हत्या. या व्हॅल्यूज जे आहेत ते स्टँडर्ड नाही आणि म्हणूनच आपण अशा वेळेला या मेथडचा जो आहे तो यूज केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 3 मधील 4th नंबरचं. इथे देखील प्रूव्ह करायचं आहे परंतु हे मागच्या एक्झाम्पल प्रमाणे नाही कारण इथे दिसतंय की दोन्ही कॉस इन्व्हर्स फॉर्म आहेत आणि इक्वल टू π/2 म्हटलेला आहे. आणि आपल्याकडे असा एक कन्सेप्ट आहे. आपण एक प्रॉपर्टी अशी शिकलो आहोत की साइन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. या प्रॉपर्टीचा आपल्याला इथे यूज करायचा आहे परंतु ते एक्स आणि एक्स सारखं असणं गरजेचं होतं. हे दोन्ही नंबर्स इथे सारखे नाहीत. इथे 3π5 आहे आणि ते 4/5 परंतु इथे कॉस आहे आणि ते साइन कॉस आहे. तर मग आपल्याला त्या ठिकाणी एकाचा कुणाला तरी एकाला साइन किंवा कुणाला तरी एकाला म्हणजे दोघांपैकी एकाला साइन मध्ये कन्व्हर्ट करायचं. आपण याला कन्सिडर करूया. लेट कॉस इन्व्हर्स ऑफ 3π/5 इज इक्वल टू एक्स. समजा आपल्याला एक्स मानला आणि ऑफकोर्स याचा जो इंटरवल आहे तो आपल्याला माहिती आहे की क्लोज इंटरवल 0 to π म्हणजेच याचा अर्थ त्याचं ते प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. तर इथे 3/5 इज इक्वल टू कॉस एक्स म्हणजेच कॉस एक्स इज इक्वल टू तुम्हाला मिळाला 3/5.
5 आणि याचाच उपयोग करून आपल्याला साइन एक्स पण काढायचा आहे. तर मग काय करणार आपल्याकडे परत एकदा त्याच आयडेंटिटीज आहेत. जर आपल्याला साइन इनवर्स एक्स काढायचा असेल तर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ठेवा व्हॅल्यूज 1 मायनस हा कॉस एक्स आहे 3/5 मागच्या प्रमाणे जातो आहोत. तर हा 1 मायनस हा 9/25 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 16/25 हा आपला येतोय साइन स्क्वेअर एक्स. तर तुम्हाला साइन एक्स स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मिळतोय 4/5 आणि ते ऑफकोर्स या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आणि प्लस करून तयार होत आहेत. मग आपण 4/5 घेणार आहोत आणि मग त्यानंतर इथे एक्स इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 4/5. जर आपण त्याला त्या साईडला पाठवला तर म्हणजे तुम्हाला इथे एक्स मिळतो आहे हा म्हणजे त्याचा अर्थ एक्स आहे आपला कॉस इनव्हर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 4/5 मिळालेला आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपण याच्या एलएचएस मध्ये टाकूयात. कन्सिडर एलएचएस. काय आहे एलएचएस बघा. एलएचएस आहे कॉस इनव्हर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू आपल्याला आन्सर दाखवायचे π/2 आणि आपल्याकडे प्रॉपर्टी आहे त्याच्यानुसार आपण कॉस इनव्हर्स ऑफ 3/2 जो आहे 5 जो आहे तो कन्व्हर्ट केलेला आहे साइन इनव्हर्स ऑफ 4/5 मध्ये. हा त्यानुसार आपण जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला डायरेक्टली ही प्रॉपर्टी मिळते आहे. दोघींचा 4/5 आहे आणि x आहे तर त्याला π/2 येतो म्हणजे हा डायरेक्टली π/2 आपल्याला लिहिता येणार आहे आणि हाच असणार आहे आपला RHS जे आपल्याला शो करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 3 मध्ये 5th. इथे प्रूव्ह करायचं आहे आणि इथे दोघी tan इनव्हर्स दिसत आहेत. तर अशी पण आपल्याकडे प्रॉपर्टी आहे tan इनव्हर्स ऑफ x प्लस tan इनव्हर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. या प्रॉपर्टीचा आपण इथे यूज करणार आहोत. तर आपल्याला प्रॉपर्टीज पण यूज करता आल्या पाहिजेत की कोणत्या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे. याला डायरेक्ट आपण एलएचएस कन्सिडर करायला हरकत नाही. या स्टँडर्ड व्हॅल्यू नाहीये त्यामुळे आपण जे आहेत ते डायरेक्टली इथे ही जी प्रॉपर्टी आहे तीच डायरेक्टली यूज करणार आहोत. त्या प्रॉपर्टीनुसार आपला आन्सर अगदी करेक्ट आणि व्यवस्थित पटकन येणार आहे. ते बघा कसं. तर हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरला आपण. ही व्हॅल्यू एक्स ची आहे ही वाय ची आहे. तर tan इनव्हर्स ऑफ x प्लस y म्हणजे 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 इंटू 1/3 हा डायरेक्ट आपण इथे यूज करू शकतो आहोत त्या प्रॉपर्टीचा. याला सिम्प्लिफाईड करूयात तर tan इनव्हर्स ऑफ इथे येईल 3 प्लस 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो 3 2 6 ते 3 2 6 हा 6 होईल -1 क्रॉस केल्यानंतर आणि अपॉनला 6 अगदी बेसिक आहे. आणि हा tan इनव्हर्स ऑफ 6 इज गेट कॅन्सल हा 5 येईल आणि हा अपॉनला सुद्धा 5 येईल आणि हा शेवटी tan इनव्हर्स ऑफ 1 येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की tan इनव्हर्स ऑफ 1 हा π/4 ला येतो म्हणजे इथे आपल्याला फायनली RHS जो आहे तो मिळतो आहे. अगदी इझी एक्झाम्पल आहे. याच्यानंतरचं जे आहे 6 नंबरचं ते पण इझीच आहे. इथे 2 tan इनव्हर्स दिलेला आहे. 2 tan इनव्हर्स ऑफ 1/3 इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे tan इनव्हर्स ऑफ 3/4. इथे कन्सिडर करताना डायरेक्टली कन्सिडर करा. मी फक्त याची हिंट देतोय. कन्सिडर करा LHS इज इक्वल टू 2 tan इनव्हर्स ऑफ 1/3 आणि हा 2 दिसतोय ना याला त्याच्याऐवजी tan इनव्हर्स ऑफ 1/3 प्लस म्हणजे 2 टाइम्स होता त्याला आपण सेपरेटली 1 टाइम्स करून घेतला आणि परत ही प्रॉपर्टी वापरा. तुम्हाला डायरेक्टली 3/4 हे आन्सर तुम्हाला इथे मिळणार आहे. तर हे एवढं उरलेलं जे आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. हे जे 7 आणि याच्यानंतरचं एक एक्झाम्पल आहे 8 दिलेलं. हे 2 एक्झाम्पल जे आहेत ते ऍक्च्युली 11च्या एक्झाम्पल्स प्रमाणेच आहे. सगळे 11चे फॉर्म्युले जर पार्ट असतील तर अगदी इझी आहे. त्यात फार मोठा इनव्हर्सचा आपला या चॅप्टरचा यूज होत नाही किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यूचा पण आपण यूज करत नाही आहोत. डायरेक्ट कन्सिडर करायला हरकत नाही. फक्त फॉर्म्युले आहेत दुसरं काहीच नाही. कन्सिडर LHS इथे आहे tan इनव्हर्स ऑफ cos थिटा प्लस साइन थिटा अपॉन cos थिटा मायनस साइन थिटा. मी पुन्हा सांगतो की फॉर्म्युलेच फक्त इथे लागतात. बाकी दुसरं काही फार मोठं नॉलेज इथे वापरायची गरज नाहीये. तर सरळ आपण याला काय करत असं डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे परंतु आपण थोडंसं डीप मध्ये जाऊया. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos थिटा. इथे फॉर्म्युला तयार करतोय आपण थोडक्यात. हा tan इनव्हर्स ऑफ जर याला cos ने डिवाइड केलं तिथे 1 येईल. cos थिटा अपॉन cos थिटा प्लस साइन थिटा अपॉन cos थिटा अपॉन इथे हा cos थिटा
अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथे कॉस कॉस कॅन्सल झाल्यानंतर इथे फक्त 1 उरतो. इथे प्लस हा साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा. आपल्याला हा कॉस कॉस कॅन्सल 1 मायनस हा साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा. हा देखील डायरेक्ट फॉर्म्युला आहे, परंतु ठीक आहे आपण थोडंसं डीप मध्ये जाऊया की तो फॉर्म्युला तयार झाला कसा. आपण आकडला सगळे पाहिजे की याचा फॉर्म्युला डायरेक्ट आहे टॅन π/4 प्लस थिटा, परंतु ठीक आहे. तर त्याला मी याच्याऐवजी टॅन π/4 लिहू शकतो, कारण 1 म्हणजेच टॅन π/4 असतो, प्लस हा टॅन थिटा आणि आपल्याला हा 1 मायनस, इथे देखील 1 मल्टिप्लाय ऑलवेज असतो, तर मी त्याच्याऐवजी टॅन π/4 इंटू टॅन थिटा टाकतो आहे. याचा डायरेक्ट फॉर्म्युला होता याच्यावरून, परंतु ठीक आहे की आपण थोडंसं डीप मध्ये त्याच्यात पाहतो आहोत अकरावीच्या याच्यानुसार. तर इथे येईल डायरेक्ट हा फॉर्म्युला तयार होतो टॅन ए प्लस बीचा, म्हणजे टॅन π/4 प्लस थिटा. इथे असा तो फॉर्म्युला तयार होतो आहे. याच्याऐवजी किंवा याच्याऐवजी डायरेक्टली आपण ते लिहिलेलं पण चालणार आहे, कारण तेवढा तो तसा फॉर्म्युलाच आहे. आणि प्रॉपर्टीनुसार टॅन टॅन प्लस कॅन्सल होऊन फक्त π/4 प्लस थिटा येईल, आणि हाच आपला काय आहे RHS. या ठिकाणी हे चॅप्टर जे आहे ते संपलेलं आहे. याच्यानंतरचा एक्झाम्पल पण याच वेळेने फक्त तुम्हाला थोडेसे फॉर्म्युले जे आहेत ते वापरून ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वापरून सोडवायचे आहे. इथे आपण थांबूयात आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत.